सध्याच्या सणासुदीच्या काळात सोन्याचे दर प्रचंड वाढलेत। काही दिवसात सोनं हे 80,000चा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भारतात सोन्याला सांस्कृतिक महत्त्व आहे, त्यामुळे सण उत्सवाच्या प्रसंगी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावर भारतात सोनं खरेदी केलं जातं। फक्त दागिने म्हणूनच नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही भारतात सोन्याची खरेदी केली जाते। अगदी प्राचीन काळापासून ते आजही सोन्याचं महत्त्व अबाधित आहे। आजही पण सोन्याला इतकं महत्त्व का आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। तर सोन्यात गुंतवणूक करणं का महत्त्वाचं आहे आणि याचे फायदे काय आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। प्राचीन काळापासून सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व राहिले। जुन्या काळातही सोन्यात गुंतवणूक करणं हे महत्त्वाचं मानलं जात होतं। ज्यावेळी सोन्याचा शोध लागला आणि माणसानं व्यवसाय करायला सुरुवात केली तेव्हापासूनच सोनं हे मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक बनले। सोन्यासाठी असंख्य युद्धही झाली, साम्राज्य अस्तित्वात आली आणि लयालाही गेली, तरी देखील सोन्याचं महत्त्व हे कमी झालं नाही। सोनं नेहमीच प्रतिष्ठेचं प्रतीक राहिले। राजे रजवाड्यांसाठी खजिना भरण्याचं माध्यम तर सर्वसामान्यांसाठी दागिन्यांचं साधन सोनंच राहिले। याच कारणामुळे प्राचीन काळी आणि आजही सोन्याची चमक कमी झालेली नाहीये। आपल्या देशात सोन्याचे एक खास सांस्कृतिक महत्त्व सुद्धा आहे। आता सोनं खरेदी करण्याचा दुसरा फायदा म्हणजे सोनं हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पोर्टफोलिओमध्ये विविधता आणतं। अस्थिरता आणि अनिश्चिततेच्या काळात तुमच्या पोर्टफोलिओसाठी सोनं हे रिस्क मॅनेजमेंटचं काम करतं। युद्ध किंवा तणावाच्या प्रसंगी शेअर बाजारात घसरण सुरू होते, आर्थिक अनिश्चितता वाढीस लागते। याच संकटाच्या काळात सोन्याचं महत्त्व लक्षात येतं। या प्रसंगात सोन्याच्या किमती वाढतात। अशा वेळी शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या नुकसानाची काही प्रमाणात का होईना पण भरपाई करता येते। आता तिसरा फायदा म्हणजे आर्थिक संकट किंवा अचानक पैशांची गरज असल्यास आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, पण जर तुमच्याकडे सोनं असेल तर तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता। बँक आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या सोनं तारण कर्जाला सगळ्यात सुरक्षित कर्ज मानतात, कारण यामध्ये NPA तयार होण्याची शक्यता खूप कमी असते। कर्जदारानं कर्ज परत केलं नाही तर बँका हे सोनं विकून कर्ज वसूल करू शकतात आणि यामध्ये बँकांचं कोणतंही नुकसान होत नाही। आता चौथ्या क्रमांकाचा फायदा म्हणजे महागाई दराच्या विरोधात सोनं हे नेहमीच प्रभावी राहिले। याच कारणामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेसह जगभरातील केंद्रीय बँकांनी सोनं खरेदी वाढवली आहे। शेअर मार्केट किंवा अन्य प्रकारच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो, यात काही शंका नाही, पण यामध्ये मोठी स्थिरता येऊ शकते आणि ही स्थिरता दीर्घकाळ राहूही शकते। पण सोन्याच्या बाबतीत मात्र असं होत नाही, कारण सोन्याचे भाव हे नेहमीच कमी जास्त होतात। आता सोनं खरेदी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सोनं या धातूला युनिव्हर्सल करन्सी म्हणून मान्यता आहे। ज्यावेळी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता त्यावेळी अमेरिकेच्या नेतृत्वातील पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या परकीय गंगाजळीवर जप्ती आणली। रशियाजवळ जे डॉलर्स आणि युरो होते त्यांचं मूल्य शून्य झालं, पण जर रशियाने डॉलर आणि युरोऐवजी सोन्याचा साठा केला असता तर त्यांचं मूल्य शून्य कधीही झालं नसतं। आता मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।